हॅलो मित्रांनो, उद्या निफ्टीकडे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो बघा. त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक माझी आजची पोझिशन दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ एकदम क्विक असेल, छोटासा व्हिडिओ असेल. कारण अगर तुम्ही टाईम बघत असाल तर ऑलरेडी 7:30 झालेत, तर त्यामुळे मी आता जस्ट आलो. त्यामुळे व्हिडिओ एकदम छोटा असेल. तर जसं आज मार्केट ओपन झालं, एकदम खूप मोठा गॅप डाऊन ओपन झाला. त्याच्यानंतर मार्केटने मोमेंटम केलंच नाही. जेव्हा मोठा एक गॅप अप ओपन होतो किंवा एक मोठा गॅप डाऊन ओपन होतं, तेव्हा खूप कमी व्हायचा चान्स होतो की ती रॅली आहे ती कंटिन्यू होते. त्यामुळे मला माहिती होताच एक कन्फर्म एक साईडवेज आहे. अगर डाऊन ट्रेंड जायचं असतं तर मार्केटने सुरुवातीलाच जेव्हा समजा एक मोठा गॅप डाऊन होता आणि मार्केटला कंटिन्यू पाडायचं असेल तर तो सुरुवातीला रेड कॅन्डल बनवणार. हे पहिले 15-1 मिनिटाची कॅन्डल किंवा 2 कॅन्डल हे ग्रीन नाही बनवत, तर सुरुवातीपासून रेड कॅन्डल बनवत खाली पडायला चालू करेल. ओके, तर सुरुवातीला त्यांनी 2 ग्रीन कॅन्डल बनवल्या. तिकडेच मला एक क्लिअर कळालं की आज मार्केट कुठे जाणार नाही. तर त्यामुळे मी आज एकही ट्रेड नाही घेतला. तुम्हाला आधी माझी ऑर्डर हिस्ट्री दाखवतो. अगर तुम्ही पोझिशन बघाल तर 0 पोझिशन आहे ऑर्डर बुकमध्ये. बघा तर 0/0 सेल आहे. कारण आज क्लिअरली कळत होतं की आज मार्केट हे साईडवेजच आहे. त्यामुळे जबरदस्ती एंट्री देऊन उपयोग नाही आणि जबरदस्ती एंट्री देऊन जबरदस्ती एस एल घ्यायचा उपयोगच नाही. कारण हा जो एस एल ह्या दिवसाचा एस एल आणि आजचा जो एस एल आहे तो आपल्याला ट्रेंडी दिवसाच्या वेळी कामाला येणार. बरोबर, मग ट्रेंडी दिवसाच्या वेळी आपला भले एक एस एल गेला तरी चालेल आणि सेकंड एंट्रीमध्ये आपल्याला मग प्रॉफिट मिळालं तर चालेल. त्यामध्ये आपला कॉन्फिडन्स हा कमी होणार नाही. अगर आपण इकडे पण एस एल घेतला असेल आणि ह्या दिवशी पण आज एस एल दिला असेल आणि जो राहिलेला एस एल आहे तो ट्रेंडी दिवसाच्या वेळी आपल्याला मार्केटमध्ये राहायला देणार नाही. ठीक आहे, त्यामुळे अगर ट्रेंडी दिवसा मार्केटमध्ये राहायचं असेल, त्यामुळे ट्रेंडी दिवशी अगर आपल्याला मार्केटमध्ये राहायचं असेल तर साईडवेज मार्केटमध्ये ही एंट्री घ्यायचीच नाही. ओके, आता आपण एक क्विक ॲनालिसिस करू. तर सुरुवातीला मी उद्याच्या दिवशी आता समजा मार्केट ह्या लेवलच्या खाली, कारण इकडे ह्या लेवलच्या खाली एक गॅप डाऊन ओपन झाला बरोबर. सो ह्या लेवलच्या खाली मार्केट कुठे ओपन होत असेल, पहिली 5 मिनिटाची रेड किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. ओके, मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपला एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि टार्गेट उद्याच्या दिवशी अगर फ्लॅट ओपन होत असेल आणि कंटिन्यू रेल येत असेल तर आपल्याला 1:4सुद्धा टार्गेट इझिली मिळू शकतो. ओके, सो मी उद्या कदाचित ऑप्शन बाईंग पण करीन, ऑप्शन सेलिंग पण करीन. डिपेंड करतं की मोमेंटम कशी आहे. ओके, अगर मोमेंटम फास्ट असेल तर मी ऑप्शन बाईंगसुद्धा करू शकतो आणि अगर मोमेंटम हळूहळू खाली जात असेल तर मी ऑप्शन सेलिंगसुद्धा करू शकतो. पण ह्या लेवलच्या खाली कुठे ओपन होत असेल त्या डाऊन साईडची एंट्री घ्यायची आणि मार्केट समजा एक 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवून हाय जात असेल तर आपण इग्नोर करू शकतो. कारण मार्केट हे जास्त मोठं रॅली वरच्या साईडला देऊ शकत नाही, ते हळूहळू जाणं. त्याच्यामुळे ऑप्शन बाईंगला प्रॉफिट नाही होणार. तरी अगर समजा कोणाला जबरदस्ती ट्रेड घ्यायचं असेल तर आपण एक करू शकतो. या लेवलच्या वरती मार्केट ओपन होत असेल, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा आणि मॅक्झिमम एक एंट्री. कारण अगर समजा मार्केटला हा गॅप फिल करायचा असेल तर मार्केट मल्टिपल एंट्रीज नाही घेणार, तर पहिल्या एंट्रीमध्ये हा गॅप फिल करेल. त्यामुळे अगर जबरदस्ती एंट्री घ्यायची असेल आणि प्रॉफिट थोडा छोटा मोठा प्रॉफिट घेऊन एक्झिट करायचं असेल तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक होत असेल तर एंट्री घेऊ शकतो आणि त्याचं मॅक्झिमम टार्गेट हा ठेवू शकतो. या लेवलच्या जसं टच झाला आपण आपली पोझिशन जो पण प्रॉफिट असेल काही असेल ती आपण एक्झिट करू शकतो. ओके, आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.